हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. ओके, आज आपण थोडंसं ह्याच्यामधले रासायनिक मूलभूत आणि पीएच, ॲसिड आणि बेस. काल आपण पाहिलं ॲसिड, बेस, आम्ल आणि आम्लरी, न्यूट्रलायझेशन प्रोसेस. ॲसिड रिॲक्ट विथ बेस, वी गेट salt and water is a neutralization process. So today we are writing only in English but understanding in मराठी मधून समजून घ्या. आणि कार्बन डायऑक्साईड हा कॅल्शियम हायड्रॉक्साईड बरोबर रिॲक्ट झाला तर आपल्याला कॅल्शियम कार्बोनेट मिळतं, बरोबर. मग काय रिॲक्शन येईल? CO2 प्लस CaOH ट्वाइस. हे रिॲक्टंट आहे, लक्षात ठेवा. गिव्ह राईज म्हणजे रासायनिक अभिक्रियांत CaCO3 होते. CaCO3 हा झाला CO3. इथून अजून एक राहिला, काय होईल मग? प्लस H2O. ही झाली अभिक्रिया. फार महत्त्वाची अभिक्रिया आहे, बोर्डात येते. 8वीला आहे, 9वीला आहे, 10वी. चिल्ड्रन्स स्टडी. आता आपल्याला या रेषेवरून, ही रेषा आहे आणि इथे 0 1 2 3 4 5 6 7 8 to 14 14. pH व्हॅल्यू आता या pH जे स्केल आहे, इथं स्केल दिलेलं आहे. तर हे pH स्केल ॲसिडसाठी आणि बेससाठी. तर ॲसिडसाठी आपल्याला जमिनीत जर गेलं, मातीचा pH काढला, तो येतो ॲसिडिक असेल तो कितीपर्यंत येईल? 7 पर्यंत. म्हणजे pH व्हॅल्यू ऑफ ॲसिड अप टू 7. आता फक्त 7 म्हटलं तर न्यूट्रल. 7 ॲसिड. pH of acid, if 7, it will be neutral. And then